ओम नमः शिवाय नमः। मी किरण ठाकूर, ज्योतिष आणि वास्तुतज्ञ। मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करते आणि आजकाल कोणीच आपल्या चॅनलवरती फीडबॅक देत नाहीये, है ना? काय झालंय? मी नेहमी म्हणत असते ना आपल्या सगळ्यांना की व्हिडिओ शेअर करा, काही प्रॉब्लेम असेल तर आपल्या जवळच्यांना पण शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की व्हिडिओ कसे वाटतात। तर मी किरण ठाकूर, मी आपल्या सर्वांचं मनापासून आपल्या स्वामी रिअलायझेशन चॅनलवर स्वागत करते। प्रदोष व्रत आपल्या सगळ्यांना माहीत असेल आणि भोलेनाथ म्हणतो ना आपण, जय भोलेनाथ। भोलेनाथांचं नाव घेतल्यामुळे असं म्हणतात की तुम्हाला मोक्षाची प्राप्ती मिळते आणि भोलेनाथ असे आहे की खूप लवकर पावन होतात। खूप मुली म्हणतात ना, मला खूप साधा भोळा भोलेनाथ मिळालेला आहे आणि काही जण म्हणतात ना, मला मी जेव्हा कुंडली बघते प्रचंड तांडव करतो माझा नवरा, है ना? तर भोलेनाथ असे आहे की खूप लवकर पावन होतात, पण त्यांना राग जर आला तर असं म्हणतात की बापरे, तांडव आहे आणि तिसरा डोळा खुलल्यानंतर तर बघायची काही गरजच नाही। मग आपल्याला आता काय करायचं आहे? प्रदोष व्रत का केलं जातं आणि कशासाठी? जर तुमच्या कुंडलीमध्ये कोणताही दोष असो, है ना, आपले 9 ग्रह आहे, आपल्याला भरपूर काही दोष आहे, तर काय करायला पाहिजे? बघा, सगळ्या देवतांना शांत करणारे, आखरीला मोक्ष देणारे महादेव आहे। तशाच प्रकारे आपल्या कुंडलीमध्ये आपल्या जीवनात अडथळे येणे भरपूर काही गोष्टी आहे। जर तुम्हाला वाटते ती कामं होत नाही, तुमच्या मुलांचा विवाह होत नाही, संतान प्राप्ती होत नाहीये, बिझनेस चालत नाही, तुमच्या घरामध्ये लगातार बिमारी आहे, तुम्हाला स्वतःला मोठ्या मोठ्या बिमाऱ्या झाल्या आहे, मग काय करायला पाहिजे? प्रदोष व्रत करा। घरच्या स्त्रीनी करायचं आहे, जेंट्स पण करू शकतात, काहीच हरकत नाही। घरच्या स्त्रीनी या दिवशी उपास पकडायचा आहे। संध्याकाळी सूर्यनारायण डुबल्याच्या नंतर, आणि कॅलेंडरमध्ये पहिलेच बघून घ्या, बरोबर 15-15 दिवसांनी प्रदोष व्रत येतं। तुम्ही 5 करा, 11 करा, ते आपल्यावर डिपेंड आहे। ज्या मुलींचे विवाह होत नाही त्या पण स्वतः करू शकतात। या दिवशी तुम्ही उपास पकडा, दिवसभर तुम्हाला तिखट वगैरे काहीच खायचं नाही। मनामध्ये ओम नमः शिवाय नमः जप करा। संध्याकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर, सूर्यनारायण डुबल्याच्या नंतर एक तांब्याचा लोटा घ्यायचा, पाणी भरून महादेवाच्या मंदिरात न्यायचा आहे। पाण्याने पहिले अभिषेक करा, तुम्ही मंत्र म्हणायचा आहे, ओम नमः शिवाय नमः हा मंत्र। 7 तांदूळ घ्यायचे आहेत आपल्याला हातामध्ये आणि याला हळद लावायची आहे, आपल्याला पिवळे करायचे आहेत। 7 तांदूळ म्हणजे एक एक तांदूळ पिंडीवरती पाण्याचा अभिषेक झाल्यानंतर ओम नमः शिवाय नमः, ओम नमः शिवाय नमः तेवढं करायचं आहे। बेल असेल तर बेल अर्पण करा, ते नसेल तरी चालेल। दिवा मातीचा न्यायचा, त्याच्यामध्ये 2 फुलवाता आणि तुपाचा दिवा, तो महादेवाला तुम्ही हातामध्ये घेऊन डोक्यावरती पदर वगैरे महादेवाला प्रार्थना करा ओवाळताना। जी पण तुमची इच्छा असेल ती, पांढऱ्या कलरचा प्रसाद ठेवा आणि होत असेल तर महादेवाच्या पिंडीच्या बाजूला साईडला पार्वती माता असते, तिथे 5 हिरव्या कलरच्या बांगड्या तुम्ही पार्वती मातेला अर्पण करा। कोणतीही समस्या असो, तुम्हाला कालसर्पदोष आहे, पितृदोष आहे, तुमचे स्वतःचे कामं होत नाहीये, तुम्हाला वाटते मनासारखी नोकरी मिळाली पाहिजे, बिमारी आहे, आमच्या घरातली ही समस्या गेली पाहिजे, तुम्ही दुसऱ्यासाठी सुद्धा करू शकता। पण जेव्हा तुम्हाला बिमारी आहे आणि तुम्ही स्वतः गोळी घेताय तर आराम पडेल ना? तर मला हेच म्हणायचं आहे की तुम्ही स्वतः करा, तुम्हाला रिझल्ट दिसेल। तुम्ही 5 करा, 11 करा, मध्ये लेडीजचे पिरियड्स येतात, प्रॉब्लेम येतात, तर तो सोडून द्यायचा, पुढचा करा। आणि रात्री पूजा झाल्यानंतर घरी आल्यावरती तुम्ही जो पण स्वयंपाक केलाय ते जेवण करा, म्हणजे एक टाइम आपल्याला उपास पकडायचा आहे। आणि होईल तसं गरिबांना फळदान करा, फळ दिल्याने फळ मिळतं।